विदर्भात पहिल्यांदाच दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचं जीवाश्म सापडले. प्राध्यापक सुरेश चोपणे यांचा महत्त्वपूर्ण शोध. चंद्रपूर तालुक्यातील वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रात सुमारे 25,000 ते 12,000 वर्षापूर्वी विदर्भात वावरणाऱ्या आणि आता लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन जातीच्या हत्तींचं जीवाश्म सापडले. हा अत्यंत महत्त्वाचा शोध भूशास्त्रज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी नुकताच लावला. हे जीवाश्म प्लेइस्टोसिन काळातील असून महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हत्तींची जीवाश्म प्रथमच सापडल्याचं स्पष्ट झालंय. डायनासोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्म विदर्भात सापडण्याची ही पहिली वेळ आहे. या जीवाश्मांसोबतच पाषाणयुगीन अवजारही सापडलेत. हत्तींची जीवाश्म आणि मानवाच्या वापरातील अवजारं एकाच ठिकाणी आढळणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं मानलं जात आहे. प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही जीवाश्म लुप्त झालेल्या स्टेगोडॉन गणेशा प्रजातीची आहेत. या हत्तींचे दात, कवटीचे अवशेष यावरून याचे प्राचीनत्व आणि प्रजाती निश्चित करण्यात आली आहे. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीचे निवृत्त प्राध्यापक अविनाश नंदा यांच्यासह अनेक परदेशी तज्ज्ञांनीही हे जीवाश्म स्टेगोडॉन हत्तीचे असल्याचं मान्य केलं. हे हत्ती आजच्या आशियाई हत्तींचे पूर्वज मानले जातात आणि अंदाजे 23 ते 26,000 वर्षापूर्वी ते लुप्त झाले. याच ठिकाणी एलेफास नामाडिक्स प्रजातीसारखे डोके सुद्धा सापडले. त्यामुळं या संपूर्ण ठिकाणचे अधिक सखोल संशोधन होणं गरजेचं असल्याचं मत प्राध्यापक चोपणे यांनी व्यक्त केलं. प्लेइस्टोसिन काळात म्हणजेच 2,00,000 ते 11,700 वर्षादरम्यान भारतात हत्ती आणि पाषाणयुगीन मानव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत होते. या काळाच्या अखेरीस आलेल्या हिमयुगामुळे भारतात प्रचंड पूर आले आणि त्यात अनेक प्रजाती नष्ट झाल्या. त्याच काळात ही जीवाश्म आजही सापडत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेले हे हत्ती सुमारे 15 फूट उंचीचे होते. हे प्राचीन जीव विदर्भातील जैवविविधतेचा महत्त्वाचा इतिहास उलगडतात. प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी 2019 ते 2024 दरम्यान या जीवाश्मांचा शोध घेतला. विशेषतः 2020-21 मध्ये वर्धा पैनगंगा संगमाजवळील नदीपात्रात तसेच 2021-22 मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात ही जीवाश्म सापडलेत. त्यांचे संपूर्ण संशोधन 2024-25 मध्ये पूर्ण झालं असून ही सर्व जीवाश्मे त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये संशोधन व शैक्षणिक उपयोगासाठी ठेवण्यात आले. भूगोल, भूशास्त्र, जीवशास्त्र आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी या संशोधनाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.